नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, आपल्या तुकडटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या दिलखुलास विथ विलास या कार्यक्रमाकडे वळण्याची. याचा एक भाग आपण कालच्या भागात पाहिलेला आहे. पाहूयात पुढचा भाग. दिलखुलास विथ विलास. दिलखुलास. पुनीत सर, ही तुमची खूप मोठी फॅन आहे आणि हिला जाम इच्छा आहे की तुमच्या बरोबर मात्र एक स्टेप तरी करावी म्हणून. ऍक्च्युली सर, तुम्ही आल्यापासून ती हिथं घोंगावते, हिथं फिरते की सरांबरोबर एक फोटो मला देच. आम्ही मागासपासून 2 वेळा ट्राय केला, मग ती घाबरली. म्हणलं स्टेजवर झाला, गेल्यावर आपण ऍडिशन करू, हे कट नाही करत स्टेजवर. अच्छा, चालेल चालेल चालेल. कुठलं गाणं? गाणं कुठलं तुम्ही सांगा. एक डांस पुनीत के साथ. हे भी अच्छी डान्सर है सर. हाँ, फारा मैम की फिल्म का गाना है. हाँ, हे तर जाय पाहिजे गाणं. हे पाहिजे गाणं. नाम क्या आपका? स्नेहल. नेहल. ओहो, स्नेहल. अच्छा, जेन्युइनली? अरे सच्ची. दूर जाओ और चलो खाली. आवाज. चालेल चालेल. मैं अभी उठाऊंगा आपको. पोच पोच संपलं. स्नेहल, थैंक यू यार. स्नेहल किती मजा आली. स्नेहल खूप मजा आली. ती आल्यापासूनच पहिली दीपिका ती आल्यापासूनच म्हणत होती बाय की सरांबरोबर एक फोटो मला हवाय म्हणून. सर, आपने मतलब लाइफ टाइम मेमोरी दी दी. फोटो मांगा, वीडियो दे दिया. नहीं नहीं, जा जा उसकी वाइफ का डांस क्लासेस में तू भी एडमिशन ले लो, एडमिशन. मैम 50 में 25 आपने लिया, 25 मैं खा लूंगा. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता तर स्नेहाला पुढचे 5 वर्ष पेमेंट नाही दिला तरी चालेल. चालेल बोलली, चालेल, ऑन रेकॉर्ड आहे, चालेल बोलती. ओके ओके. तर तुमचं झालं का? यस सर सर. अच्छा. अरे वाह. काय काय ते? इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश. Hello. ऍक्च्युली झालंय लग्न. त्यातलं शिद्दत बिद्दत काय चाललं? झालं त्यांचं. चला भाकऱ्या बनवायच्यात घरी. ऍक्च्युली मी ट्राय त्यांच्यावर करणार होतो, हा, पण ते ऑलरेडी लागले. तुम्ही फरसाण साहेब, तुम्ही ते जॅकेट कुठून घेतलं? असं डोळ्यात येतं ते. नाही, ते काय ते गोदडीचं शिवले. येस. तर आता आपण पुढे जाणार आहोत. आणि कसं आहे की आज हा कार्यक्रम इतका पॉप्युलर आहे की आमच्याकडे सुद्धा, आमच्या गावामध्ये इकडे सुद्धा काही लोक आहेत. आमच्याकडे सुद्धा एक, जसे तुमच्या बॉलिवूडमध्ये रणवीर सिंग आहेत, तसे आमच्याकडे रणवीर शिंगाणे आहेत. त्यांना तुम्हाला भेटत. प्लीज रणवीर शिंगाणे या. व्हॉट एन एंट्री अँड व्हॉट एन एक्झिट. झालं, त्यांचं पेमेंट तेवढंच होतं. कॉस्ट्युम चुकला त्यांचा, कॉस्ट्युम, बाकी सगळं ठीक होतं. येस. तर आता काही गेस्ट आहेत आमच्या समोर. एक तुमचे फॅन बसलेले आहेत, त्यांना काही बोलायचं. येस, बोला. नमस्कार. म्हणजे संकेतजी आणि सुगंधाजी, ऍक्च्युली काय झालं, तुमच्या लग्नाला काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही. म्हणजे तिकडे येऊ का मी? मी काही गिफ्ट आणलंय. येस, या या यांच्यासाठी. How sweet. दिलखुलास विथ विलास. दिलखुलास. दिलखुलास.
ते आयरा सामान घेऊन ये, आयराच आहे? पटकन. आणि जरा सनई चौघडे वाजत. असं सणाईचं वगैरे थोडस. ठेव ठेव. ओ स्वीट ओ स्वीट. क्या बात. नाही शादी हुआ है तो ऐसा. मी फोटो काढतो. अरे फोटो घ्या हा. त्यात घ्या. अरे, कुठे कुठे तिकडे काढते तिकडे काढते. आ, हाय चाल. मी काय म्हणतो हे एकदा टोपी घालून घेतो मी. हा हे बरोबर आहे असं थोडीशी. असं मराठ मोळा असा एकदम. क्या बात. मॅडमला पण काही सर देतो त्यांना नंतर देतो मी. हा. थोडं 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं सर. म्हणजे आता हे मी तुम्हाला दिलंय है की नाही. तर हे स्वीकारताना आपले संजय दत्त साहेब कसं स्वीकारतील एवढं फक्त आम्हाला क्या आमच्या बात. प्रेक्षकांना. क्या बात. मला तुला माहिती नाही काय मी मराठी ट्राय करतो. वा, वा. मराठी झी कॉमेडी फॅक्टरी में आम्हाला बघायचा. बरोबर. इट्स कमिंग ऑन सॅटर्डेज अँड Saturday and Sunday, 10 At o'clock. 10 o'clock, that also you don't know. 10 बजे शनिवार को. हाँ? हम लोग जी टीवी लगाओ और 10 बजे आराम से अपना बैठ के देखने का. क्या जी Comedy कॉमेडी फॅक्टरी. फॅक्टरी. आणि ती फरान अख्तर थँक्यू सो मच. हमेशा लोग पूछते हैं कि हाउ आर यू फरहान. लेकिन आज मैं सबको कह रहा हूं कि फाइन नहीं, हाउ आर यू नहीं, हाउ आर यू द्या. चला अजून काय असं तुम्हाला म्हणजे तुमचं असं आता वडिलांचा आवाज आहे का. अरे बापरे. हा जावेद साहेब. हा देखिए भाई साहब, जिस तरीके की ये आज के हालात इस कॉमेडी के जो बने, तो शेर जो आकर गए बीच में, मैं सबसे यही दरख्वास्त करूंगा, जो मैंने चंद पंक्तियां लिखी थी वो मैं नहीं सुनाऊंगा. मैं ये कहूंगा कि जी कॉमेडी फैक्ट्री नाम का जो हमारा शो है जी टीवी पर आ रहा है, फराह जी है, अली जी है, पुनीत जी है, ये जी वो जी सारे जी, हम सभी होंगे, आपको एंटरटेन करेंगे, तो जरूर देखिएगा. धन्यवाद. मंडळ आपले आभारी. सुगंधा मॅडम पण वेगवेगळे आवाज काढते. सर मी त्याच्या आधी काहीतरी बोलू का. हा बोला काय सर. 2 मिनिटं बोलू का. हा, सर, बोला. हे सगळे आवाज आपण संकेतकडनं ऐकलेत. हो. पण एक आवाज जो संकेतकडनं मी ऐकलाय, जो संकेत फार करत नाही, हा. तो आहे सयाजी शिंदे सर. वा. अप्रतिम सयाजी शिंदे करतात संकेत वा, वा, वा. सर. संकेत अगर आप येस सर. आउटस्टँडिंग. आणि खूप कमी वेळा मी ऐकलंय संकेतला ते करताना. मस्त आवाज कर, सुपर मिमिक्री. हे बघा सगळ्यांनी टोपी लावून घेतली मी. एक ही बार बोलूंगा, बार नहीं बोलूंगा. बायको माझी बघू नको रे. शनिवारी रात्री 10 वाजता आपलं सगळं आटपलं की मस्तपैकी लावून बसायचं. जी कॉमेडी फॅक्टरी बघायचंय. भाऊ तुम्ही पण. आता आपलं चालू म्हणते विसरलं म्हणून चालणार नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र. परफेक्ट. फार. सुगंधा मैडम आप भी 1-2 आवाज ऐसे थोड़ा सा कैसा. दीदी मेरी फेवरेट उनकी चलेगा तो मेरी फेवरेट, हम सबकी फेवरेट, देश की दीदी, उनके अंदाज में कुछ. नमस्कार. जय महाराष्ट्र. और बस यही कहना चाहूंगी कि अगर आप लोग शनिवार रविवार 10 बजे रोज आएंगे, हमें प्यार देंगे, हम हंसाएंगे, तो बस इसी तरह मेरा आशीर्वाद भी आपके साथ रहेगा. मॅडम तुमच्यासाठी खास गिफ्ट आणलेलं आहे. डब्बा खाली है, चेक कर. अरे सीरियसली खाली है. क्या दे रहे हो. टॉवल दो इधर. अरे खाली नहीं उसमें बर्तन मांजने का पाउडर है. अरे मला द्या ना. अरे वो वीडियो देखा ना आपका,
मला मरतात माझ्यावर नवरा पाहिजे मग पाउडर नहीं चाहिए क्या? इसके लिए पूरा तयारीला आहे हो एक. हा, ऐसा आहे. थँक्यू तुम्ही एवढं आमच्यासाठी करून दाखवलं, फार बरं वाटलं आम्हाला सर. वा व्हिडिओ काढला ना पूर्ण? हा, मस्त. आय शाबास शाबास शाबास. नाही पण असं सुगंधाकडे अजून एक गोष्ट आहे. जनरली त्यांचे फिमेल व्हॉइसेस आपण सगळ्यांनी ऐकलेत आणि ते पॉप्युलर आहेत, पण लेजेंडरी सिंगर आहेत अर्थात, म्हणजे देशातले नाही परदेशातले पण, इज दलेर मेहंदी साहेब. तर दलेर मेहंदी साहेबांचे आलाप ती करते. येस येस. आणि मुळात दलेर मेहंदी साहेबांचा आवाज अटेम्प्ट करणं हीच खूप मोठी गोष्ट आहे, पण दलेर मेहंदी साहेबांचे आवाजातले जे आलाप आहेत किंवा जे चढ उतार आहेत ते ती अटेम्प्ट करते. मी तिच्याकडनं स्वतः ऐकलेत. सुगंधा, मतलब फॉर ओल्ड टाइम से. बोलना मैं नहीं किसे नाल, मेरी रोटी मेरे नान, लेग पीस मेरी जान. बोलना मैं नहीं किसे नाल, मेरी रोटी मेरे नान, लेग पीस मेरी जान. ओ वही वापस ले आते मैनू यारा, मेहंदी दा यारा. क्या बात, एक क्या नंबर, बात, क्या एक बात. नंबर. ये आवाज शादी के बाद डेवलप हुआ. क्योंकि क्या है ना, लड़कियों की आवाज जितनी दबाई जाती है उतनी ज्यादा जोर से निकलती है. Am I right? वाह वाह वाह, क्या तुम लोग बात. के घर में टीवी नहीं होगा ना? एवढी मजा आहे. पण हे मला आवडलं की तुम्ही एवढे फॅन गावाकडचे, आणि काय प्रेम तुमचं की लग्नानंतर हे लगेच गिफ्ट तुम्ही आणलं त्यांच्यासाठी. एवढं प्रेम. मुख्य कारण म्हणजे काय आहे, मी सरपंच आहे सर थुकरटवाडीचा. बर. तर काय झालं, मी सरपंच झाल्यावर मी ह्या माणसाला फोन केला, म्हटलं आमच्या गावात या, तिथं प्रोग्राम करा, आमच्या गावातले लोक खुश होतील. ह्या माणसानं 50 लाख रुपये मागितले. किती? 2 जण येतो म्हणले, 50 लाख रुपये मागितले या माणसानं. बापरे. हा, मग मी हे आयडिया केली. हा सगळा कार्यक्रम 150 रुपयात केला साहेब. व्हिडिओ काढलाय ना? बस आता मी माझ्या गावात दाखवणार आहे. हे टॉवेल तरी सोडा आता, रिकामा डबा घेतो. येस. तर आता आणखीन एक मॅडम आहेत ज्या समोर बसले आहेत, त्यांना पण काहीतरी बोलायचं. या तुम्ही. येस तुम्ही पहा. अरे कोण आहे हा? अरे ते बाळ रडत गेला तो. रडू नको, खरा नाही तो. गेला. तर आता मॅडम या. तुम्हाला त्रास होतोय का काही? का तुम्ही ऍक्टिंग करताय? नाही, मला त्रास, मी येते तरी वर. या. बापरे. अरे बापरे. खोकू नका रे बाबा. वॅक्सिनेशन नाही, टेस्ट वॅक्सिन हो गया. वॅक्सिन झालं. बापरे, काय आजारी वाटतात. हा, ऍक्टिंग आहे ती फक्त. ओ अच्छा. बापरे, ह्याच्यामुळे झालं एवढं? मला वाटलं डायलॉग आठवत नाही तुम्हाला. मला थोडा त्रास होत होता. बापरे. बसले मी मगासपासून. डॉक्टर कोण आहे तिथे? तू कहाँ से डॉक्टर हो गया? मैं फिजिशियन हूँ. अच्छा, मेरे को लगा मुन्ना भाई करके तू डॉक्टर. नहीं तुम्ही बसत. मी खरा डॉक्टर आहे. बोला. हे खरं डॉक्टर आहे? हो. अरे मी पण खरा आहे. प्लीज तू ओरडू नका, मला बरं नाही वाटत आहे. मला ट्रीटमेंट हवी आहे. त्रास होतोय खूप दिवस झाले. तर तुम्ही मला कशा प्रकारे मदत करू शकता? आम्ही कॉमेडी करू शकतो. आम्ही काय पण करू शकतो. आम्ही बेस्ट मेडिसिन देऊ. लाफ्टर. प्लीज एखादं काहीतरी ऐकवा सर. तुम्हाला छोटीशी ट्रीटमेंट देऊ का एक? हा, द्या. अशी ते कैलाश खेर ट्रीटमेंट बोलतो. अरे वा.
हीरे मोती मैं ना चाहूं, मैं तो चाहूं संगम तेरा, मैं तो तेरी सैया, तू है मेरा। वाह वाह उर्मे सैया सैया, तू जो छूले प्यार से आराम से मर जाऊं। जी कॉमेडी फैक्ट्री देखिएगा। टीवी पर हर शनिवार रविवार रात को 10 बजे हम आएंगे, आपको खूब हंसाएंगे। तोपर्यंत चला हवा येऊ द्या। वाह 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 वाह, क्या बात आहे. बस बरं वाटतंय का फक्त तुम्हाला? वावा करू नका, तुम्ही पण दाखवा आता डॉक्टर आहात तर काय ट्रीटमेंट देऊ शकता ते. मी काय इसका शॉक ट्रीटमेंट दो, शॉक मग तिला पेमेंट नाही, हाच शॉक तुला आज. ठीक आहे, मी तुम्हाला ट्रीटमेंट. चला, आज फारा मॅडम बसलेत, ते मला पण थोडीशी मिमिक्रीची आवड आहे. अरे वा. हा, तर मी तुमच्यासाठी शाहरुख खान ट्रीटमेंट, माझ्या स्टाईल शाहरुख खान. इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. कहते हैं अगर किसी चीज को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश में जुट जाती है. हमारी असली जिंदगी भी हिंदी फिल्मों की तरह ही है. ऑलवेज हैप्पी इज एंडिंग. और अगर एंडिंग हैप्पी नहीं हो रही है तो समझ लेना पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. याला तुमच्याकडे काय उत्तर आहे का? तुम्हाला मग रणबीर ट्रीटमेंट घ्या. हा सर चालेल सर. मैम आपका नाम क्या होता है? आपका नाम क्या है? श्रेया. श्रेया सर. श्रेया जी, आप बहुत ही ब्यूटीफुल है. सुपर्ब यार. आपको देख के मुझे मेरी एक मैम थी स्कूल में, तो उनकी याद आ गई. वाह 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 वाह, क्या बात है. पहला आदमी है, बात करता है रणबीर कपूर, दिखता रणधीर कपूर. वाह 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 वाह. तुम्ही काय करणार होतात? माझ्याकडे नाना पाटेकर ट्रीटमेंट आहे. यस, हा ती जरा स्ट्रॉंग आहे पण. हा, नाही माझ्यावाले नाना पाटेकर सॉफ्ट वाले आहेत, वेगळं वर्जन आहे माझं. कसं आहे ना, आज या ठिकाणी आपण सगळे बसलेलो आहोत. आज फरा है यहाँ, इतने सारे लोग आए हैं. नवीन शो येतोय रे, सगळ्यांनी बघायचं आहे. कसं आहे, हवा येऊ द्या. सगळ्यांनी इतके दिवस बघितलं फरा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाहेर पॅन्डेमिक आहे, एवढा प्रॉब्लेम आहे बाहेर. हसणं गरजेचं आहे आणि हसण्यासाठी हवा येऊ द्या. एवढे दिवस काम करतंय कंट्रोल, एवढे दिवस हवा येऊ द्या काम करतोय. आता असाच एक नवीन शो येतोय सगळ्यांना हसवायला, झी कॉमेडी फॅक्टरी. सगळ्यांनी बघायचंय. अशा पद्धतीनं बघायचं आहे शो. सगळे बघा. ए बघा रे, सगळे बघा. हे आई ग, अगं नाही, ते दोघं बोगस निघाले आई. नाही ते डॉक्टर म्हणत होते, मी तुम्हाला म्हणली जा, दोघं जण डॉक्टर आहेत, देतील काहीतरी औषध. काय नाही, बोगस निघाले दोघे जण. अगं कसली मिमिक्री करून दाखवते. मी दुसरा डॉक्टर बघते. नको या बोगस लोकांकडे जा, तुम्ही धंदा बंद करा तुमच्या दोघांनी. नको आई, येते मी. साबळे, बंद कर आता हे सगळं. मगापासून फालतूगिरी चालू आहे तुमची. सकाळपासून बसले मी इथे. बंद करा, मी आधीच सांगते तुम्हाला. एक मिनिट थांबा. मगापासून बंद करा हे. मी बंद करा. बंद कर. बापरे, बंद कर. काय बंद कर? आई सांगलं की वाजवायला सुरुवात करता, हे आवाज काढताय, ते आवाज काढताय. पुरुषांना बाई करून कॉमेडी करताय. लाजा वाटत नाही तुम्हाला? तो भाऊ कदम म्हणू नका, कुशल बद्रिके म्हणू नका, आणि तो स्नेहल सिद्धम. अहो मॅडम, ती खरंच बाई आहे. नाही, मिशी आहे, तिला काढते आणि बाई करते ती. हो तर खरंच. सर, आपने डांस किया ना अभी, वो लड़का है. ऐसा किया ना, अच्छा लगा आपको? अरे नाही, त्याला खरं वाटेल.
असं करू नका. पुरुषांना बाई का करता तुम्ही? आता हा फराह खान. क्या फराह खान? हेलो क्या? हेलो हेलो क्या? मैं औरत है. नहीं नहीं नहीं, हमने देखा है. मिसी है इनको. नहीं है. क्या है? मिसी है. फोटो दिखाओ. पूछे दिखाओ फोटो. हे क्या आहे? मग हे बंद करा, कळलं का? हा करतो बंद. पण मी काय म्हणतो, तुम्हाला भाऊ कदम नको, कुशल बद्रिके नको साडीमध्ये, सागर कारंडे पण साडी नेसतो, त्याचं काय? हा तो छान करतो. अच्छा अच्छा, छान करतो तो. किती गुणी मुलगा आहे तो आणि दिसतोही छान. हो का? हो, सुंदर दिसतो. हो हो. हॅलो, आता इथून पुढे ना पुढचे सगळे एपिसोड सागर कारंडेला साडीत ठेवायचा. इतकं पण नाही छान दिसत तो. 100 एपिसोडचं नाही छान दिसत तो. जेवढा आहे तेवढंच असू देत त्याला. हा ना. अगं बाई, हे पण आलेच वाटतं आली अंगावर. आली अंगावर. अली अंगावर नाहीये, अली असगर. तो सागर कारंडे. हो हो. किती छान आवाज काढतो नवाजुद्दीनचा. होय ना. अगदी छान. कसा? त्याला कभी कभी अपन को लगता है आपनच भगवान है. माँ का, बाप का, भाई का, बहन का, सबका बदला लेगा अपन. क्या बात है. नवाजुद्दीन साडी मधला पहिल्यांदा बघितला. नवाजुद्दीन वहिनी असे कॅरेक्टर आणायला पाहिजे. नवाजुद्दीन वहिनी आज आलेले आहेत. नवाजुद्दीनची बायको असं करू शकतो आपण. अच्छा, हे आहे तो अजून इथे. यांच्यामुळे माझ्या भाच्याचं लग्न मोडलं, माहितीये का तुम्हाला? त्याच्यामुळे काय? त्याचं लग्न ठरलं होतं. यांचा फोटो बघितला आणि तिथे लग्न मोडलं त्याचं. काय फोटो बघितला? बघा ना. वा वा, बघितलं? म्हणून सांगतो, पुरुषांना साड्या नेसवू नका. हे असे धंदे बंद करा. अशी कॉमेडी बंद करा, कळलं का? करतो. मी आहे बसले तिकडे. घरी जा ना. कशाला झालं आता? ते समोसे येतात ना. समोसे येतात ना, मला माहिती आहे. ब्रेक मध्ये समोसे येतात. ठीक आहे, खाऊनच जा मग आता. हा, कार्यक्रम छान आहे, मजा येते. हा, ते असं करतात ना काय. छान होतं. तर मंडळी, दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या प्रहसनाकडे वळण्याची. कालच्या भागात आपण पाहिलेलं आहे की सासू सुनेच्या घरी शूटिंगची धमाल सुरू आहे. आता पाहूयात पुढे. चला चला चला, शूटिंग सुरू करू. चला 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 सुरू करूया ना. हो, चला चला करू. एक मिनिट, तुमच्या पिक्चरचं नाव काय आहे? माहेरची सुगरण. ही मला उशीर होतोय. आता ही जेवण करणार म्हणल्यावर सगळ्यांनाच उशीर होणार. चला दादा, प्लीज मला सांगा मी काय करायचंय. ओके, हे बघा मॅडम, तुम्ही इथे असं बसल्यात आणि तुम्ही असं कुठतात आणि तुम्ही तुमच्या धण्याची वाट बघतात. ओके, पण मग आता धणे कोण आणणार? अरे मी जोक करत होते, माहितीये मला. फक्त धण्याचं नाव आहे ना, तुम्ही महेंद्र सिंग ठेवा. का? मग त्याचं नाव कसं होईल? महेंद्र सिंग धणी. हाड 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 हाड. मेल कुत्री तथार्थच बसलेली असते. झालं काय? सुरू करायचं काय? झालं तुमचं? हो, प्लीज सुरू करूया. सुरू करूया. हो, पण एक प्रॉब्लेम झालाय. बापरे, काय प्रॉब्लेम झालाय? हा जो सीन चालू आहे ना, याच्या पाठीमागे एक बाई लागणार होती. काय ना, ह्या चुलीवर एक बाई बसणार होती. बसणार नाही हो, याच्या समोर भाकरी थापायला बसणार होती. नीट सांगा ना, पॉज कसला घेताय? हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. बघा, आता ते ज्युनियर आर्टिस्ट आले नाही, तुम्ही अजून डोकं खाऊ नका. तर तो करणार कसा? एक मिनिट दादा, कशाला टेन्शन घेताय? ह्या करतील ना. हा, तुम्ही करा. मी? हा, मेकअप. हो, माझं ते. काय करताय तुम्ही? ठीक आहे ना. आणि हे बघा, कसं आहे मॅडम, मेकअपची वगैरे गरज नाहीये. आपला सिनेमा खूप सिम्पल आहे, साधा आहे, ग्रामीण भागातला आहे. त्याच्यामुळे मेकअप पण ग्रामीणच पाहिजे. मग तुम्ही का असा इंस्टाग्रामीण केलाय मेकअप? मी मेन आहे. हे असं तर गायत्री दातारला पण वाटतं, पण तसं आहे का?
तिचं पर्सनल प्लीज आता आपण शूटिंगला सुरुवात करूया. हे खूप वेळ जातो ह्या सगळ्यामध्ये. हो ऐका ना बाई, तुम्हाला फक्त इथं बसून आहे ना भाकरी थापायच्या, बाकी काहीच नाही करायचं. मॅडम आता मी तुम्हाला डायलॉग दाखतो बघा. बघा मॅडम, हा तुमचा डायलॉग आहे. कवा धरणं वाट बघतीया धनी कुठं चुकलं. माहिती मला. दादा मी माझे काही डायलॉग असणार. तुमचं काही डायलॉग नाही, फक्त इथं बसून भाकरी थापायच्या. नाही काहीतरी तर असं ना. कसं आहे आता हिची जाऊबाई म्हणल्यावरती काहीतरी तर बोल ना तिच्या. एक मिनिट कोणाची जाऊ? नाही जाऊबाई वगैरे नाही आहात तुम्ही, तिच्या घरातली कामवाली आहात. द्या ही अक्कल ह्यांच्या नटीची. आता गरीब घरची बाई म्हणल्यावरती तिच्या घरात नोकरानी असेल का? नाही. फार तर सासूबाई असन. नोकरानी नसन ना. नोकरानी नाही आहे मॅडम, ती शेजारची बाई आहे. शेजारची बाई. हा. पण शेजारची बाई असली तरी ती काहीतरी तर बोलत असेल ना. ती नाही काय बोलत. नाही काहीतरी तर बोलत असेल. शेजारची बाई बोलते काय ग, बोलते की नाही? नाही तर काय बोलतीस ना. आता शेजारची बाई आहे म्हणजे शेजार धर्म पाळलाच पाहिजे. आणि शेजारच्या बाईने शेजार धर्म नाही पाळला तर कसं चालणार आहे? शेजार धर्म तर पाळायलाच लागतो बाई आपल्याला. असं ती शेजारची बाई थोडं तरी बोलती. बघितलं, ही तर शेजारची पण नव्हती, ही स्किट मध्ये घुसून एवढं बोलती. मी तर शेजारची बाई आहे ना, काहीतरी तर बोलन ना. ऐका ना, ती बाई काहीही बोलत नाही. हा, तिला काही डायलॉग नाहीयेत. तुम्ही नुसती भाकरी थापा आणि त्यातून तुमची कला दाखवा. ऐक अगं त्यासनी एकट्यालाच डायलॉग असेल. अच्छा, म्हणजे त्यांना भाकरी थापायची कला येत नाही म्हणून डायलॉग आहे. आपल्याला त्याची गरज नाही, आपल्याला कला येते बाई. चला सुरू करूया आता. झालं तुमचं. तुम्ही पोझिशन, तुम्ही बसा इथं भाकरी करायला. हो तुम्ही काय करता इथं? मी ती शेजारच्या बाईची शेजारी नसती ना. नाही असं नसतं, ते नुसतं शेजारची बाई असते. शेजारच्या बाईची शेजारी नसती कोणी. असं पण असेल ना, म्हणजे जराशी तरी असेल ना. नाही ना, तिला गप्पा मारायची कोणाला गरजच नसते ना, म्हणून ती एकटीच असते शेजारची. पण ती काहीतरी बोलत असेल ना. नाही अगं तसं नसतंय, ते नुसती शेजारची बाई असते, तिच्या बरोबर कुणी काहीच बोलत नसतं, एकटीच असते ती. होय झालं का तुमचं? कधीपासून चाललंय दोघींचं? दोघी सीन करणार का? ओ बाई हो बाजूला, नाही पाहिजे हो बाजूला. उठा तायगोडे वहिनी उठा की. आल्या लगेच भाजी बिजी घेऊन इथं बसा काट्टावर. सगळं शूटिंग व्यवस्थित करायचं. तुम्ही कॅमेरा नीट धरा वर पाड करा असं. तुम्ही मेकअप नीट करा, सकाळपासून मेकअप कर, ती नीट धरा बरं का. आणि म्हातारे आता मध्ये काय बोलू नकोस बरं का. आणि दगडा बसलेले मॅडम तुम्ही खाऊ नका बरं का, तुम्हाला डायलॉग आहे ते दातात अडकतं नाही तर बोला येत नाही. तुम्ही काय करा माहिती आहे का, असा कॅमेरा आहे नाही, असा जाम करून असा जात्यावर गेला पाहिजे आणि तिथनं असा ओपन झाला पाहिजे. जात्यावर असं जात्यावर जातो कॅमेरा आणि तिथनं असा वर होतो. मला नको शांत समजलं कशाला इथं, कशाला मी इथं कॅमेरा घालून भंगार काय नाही घरी तू जरा. नाही म्हणलं मला ट्राय करताय मग मला जमन झाले म्हणलं. चला सुरू. रेडी? सॉरी मॅडम, सॉरी. घ्या भाकरी करा, घ्या. मी जर इथं जेवत बसलो. लांब राहा इकडं लांब राहा. नाही ना. चला रेडी? सगळं झालं असेल तर करूया. सॉरी. ओके रेडी दादा? रोल यांचं सगळं झालं असेल करून तर करूया सुरू. तुम्ही शांत बसा. रोलिंग ऍक्शन. ऑल दी बेस्ट बर का. ऍक्शन नंतर काही नका बोलू तुम्ही. ऍक्शन. कवा धरणा कट. काय करताय तुम्ही? भाकरी थापते दादा. एवढ्या जोरात तुट ना ती परात. शांत बसा ना, आवाज नाही आला पाहिजे. खोटं करायला लागतंय ते. खोटं भाकरी कशी थाप. ऐका ना, तुम्ही जास्त आवाज नका करू. हा चला रेडी? खोटं करा, आवाज नाही आला पाहिजे. खोटी भाकरी कशी. ओके सॉरी मॅडम. बाबा शांत बसतो. हा मी चुली जवळ करू का? करा. नाही तुम्ही सीन मध्ये तिथं आलं पाहिजे. असू दे, सगळं तिथं असू द्या. ओके रोलिंग. जळती मिली जळ. सायलेन्स.
ऍक्शन. कवाधरण वाट ओ बाई, सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? का सगळी कला आजच दाखवायची? शांत बसा ना जरा. जरा शांत बसा ना, चिडले बघा ना केवढे. तुमच्यामुळे ते तुम्हाला सांगतायत. आवाज करू नका एवढा प्लीज. डिस्टर्ब होतं ना डायलॉगच्या मध्ये. शांतपणे फक्त ऍक्टिंग करा. भाकरी थापायची. खोटी खोटी भाकरी बाया कोण खोटी थापते आता. सॉरी प्लीज आता प्लीज. हा Yes. ओ ताई, इकडे तिकडे बघू नका, इथे कॉन्सन्ट्रेट करा. इथं चुलीजवळ काहीतरी करते बाई. खोटी भाकरी नाही होत माझ्याच. तुम्ही काय शूटिंग बघताय? अहो तिला बघा, तिथं रोल मिळाला. आता समजे पैसे तीच घेते की नाही बघा. मी बरी घेऊ देईन. ऍक्शन ऍक्शन. कवाधरण वाट बघती या धनी. ठीक आहे, वन मिनिट. ऍक्शन. कवाधरण वाट बघती या धनी. पाणी पाणी पाणी. काळजाचं पाणी पाणी होतंय. तुम्ही नका देऊ मला वाक्य, माहिती आहेत मला. मी अगं तसं नाही, मला पाणी पाहिजे. नाही तर मी मरल इथं. कट पाणी द्या, पाणी. पाणी पाजा. ऍक्टिंग मध्ये ना. पाणी पाणी पाणी, मला पाणी द्या, पाणी. अरे बसायचं मी. ग्लासातून आण पाणी. पाणी द्या लवकर, पाणी द्या, मरल नाही तर मी. पाणी ना बघा, उगाच ना काय बघ. माझं पाणी आहे ती. सगळा ग्लास खराब करून टाकला. काय करताय तुम्ही हे? तू धुवून दे, धुवून देतो. ही घ्या, धुवून दिलं. ठेव द्या ते. खूप होत आता. पटकन शूटिंग करून निघूया आपण. सॉरी. ए गेल्या की आजी? हा आजी खोकला गेला का? हा करायची सुरुवात. सॉरी मॅडम. हा आता शांत. हरकत नाही. हो तुम्ही करा तुमचं. हा रोलिंग ऍक्शन. कवाधरण वाट बघ. आजी सावकाश. आजी सावकाश. सावकाश. वर बघ. सावकाश आजी. विचार आता. गोळ्या कोंबा म्हातारीच्या घशात. गोळ्या कोंबा ना, काही गोळ्या असतील तर. आय थांब जरा, गोळ्या देतो तुला. हे घे, खपाट दिशी, गिळ गाठ दिशी. कसल्या गोळ्या होत्या? डांबर गोळ्या होत्या. त्यानं जुळलं जाते, तुझा खोकला जाईना वय म्हणून. ओ झालं का तुमचं? करू का आम्ही शूटिंग? करा की, कुणी अडवलंय. मॅडम सॉरी. हा लांब थांब जरा, फ्रेम मध्ये द्या. रोल ऍक्शन. कवाधरण वाट. माझ्याकडे वेगळ्या गोळ्या देऊ का जरा? वर बघ. थांबा एकच. थांबा मी करतो सॉल्व प्रॉब्लेम. आजी हे घ्या. आता येईल का खोकला? आता त्याचं काही सांगता येते होय? खोकला तर उमेश जगतापच्या डायलॉग सारखा असतो. आला तर आला, नाही तर नाही आला. मग एवढ्या पैशाने काय नाही होणार माझं, कळलं ना? माझी लय प्रॉपर्टी आहे. हा झालं का तुमचं? हा करू का आम्ही? आता जरा शांत बसा आजी. हा आता होणार. मॅडम सॉरी. चला रेडी मॅडम? रेडी? रेडी? तुम्ही रेडी आहात ना? मी रेडी. रोलिंग ऍक्शन. कवाधरण वाट बघतोया. कवाधरण वाट बघतोया. कवाधरण वाट बघतोया. रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला. कट. हो तुम्ही कशाला मध्ये बोलता तुम्ही उगाच? तिला आता आठवत नव्हतं म्हणून दिला डायलॉग. मला सगळं आठवतंय. तुम्ही मध्ये मध्ये प्लीज बोलू नका. तुम्ही तुमचं काम करा शांतपणे. सॉरी मॅडम. रेडी ऍक्शन. कवाधरण. हॅलो सुरके, बोल ग. हा कुठं नाही, घरीच आहे मी. आता कुठे फिरायला जमते या वयात? नाही ग नाही. आला नेलीचा फोन. इथं राहते अर्धा किलोमीटरवर.
पण आईसाठी कधी 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा आणल ते नाही जमायचं. आणि आज मी आली अवदसा बरोबर उतरली फोन करायला. ही आमची सुरकी. कोण? नंदूबाई. अरे कोण ते तुमचे नंदूबाई आहेत? त्यांना बोलवा इकडे. त्या काकांना म्हणावं इकडे येऊन काय ते बोला. कोण वरती आमचा वेळ वाया चालला ना सगळा. काका नाहीत ते, नंदूबाई. ननन नंदूबाई आहेत त्या. मी भाई असतो. त्या नंदूबाई असतात. बाई असते ती, ननन असते ती ननन. हा बोल. अगं वेळ आहे मला, बोल तू बिंदास. हा काय नाही, हा येते की येईल की आता या पुढच्या आठवड्यातच कट झाला ग. सॉरी मॅडम, सॉरी. सुरू करूया. रेडी रेडी रेडी. होय. मी काय म्हणतो, ह्या सीन मध्ये मी जर तिथं जेवताना बसलेलं जर दाखवलं तर बघा सीनचं वजन पण वाढल. तुम्ही राहू द्यात. मगाशी वारा आला ना तर कुठच्या कुठे फेकले गेलात तुम्ही. काही करू नका. वजन वाढवतायत सीनचं. बरं दादा, मला दुसरी प्रॉपर्टी हवी. मला काहीतरी वेगळा बिझनेस हवाय. म्हणजे मला वेगळं काहीतरी करायचंय. मी काय करू? कॉमेडी करा, त्याची जास्त गरज आहे आपल्याला. हो तुम्ही थांबा ना जरा. मी थांबले, 7 वर्ष झाली. तुम्ही थांबा जरा. मला दुसरी प्रॉपर्टी द्या. मला काहीतरी वेगळं द्या बिझनेस म्हणून. मॅडम तुम्ही सूप हातात घ्या. मग मला टोमॅटो नको, मंचाव सांगा. या मंचावर कॉमेडीचं काय होणार आहे काय माहिती. भाऊ आपण हात म्हणून सगळं. हो तुम्ही थांबा ना जरा. थांबा. 7 वर्ष. मॅडम ते प्यायचं सूप नाही, पाखडायचं सूप. पाखरांचं सूप वगैरे नको मला. किती अमानुष वाटतं ते पाखरांचं सूप. काय झालं? उंदीर होता उंदीर. शूटिंग मध्ये आला असताना म्हणून हाकलला. आजी 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 थांबा. असिस्टंट ते सूप द्या मॅडम कडे. सूप द्या, सूप द्या. ते धान्य भरा, धान्य भरा त्याच्यामध्ये. हा ते सूप. आधी असिस्टंटला सांगा. माझी प्रॉपर्टी आहे. हा तीच मी तुम्हाला ती प्रॉपर्टी ठेवून देते. धान्य टाका आणि मग डायलॉग बोला मॅडम. आता छान येणार. येणारच. हे घ्या मॅडम. ते तुम्ही पशु घेतलंय, तुम्हाला सूप घ्यायला पाहिजे. उलट होतंय ते थोडस. हा करा सूप. माहितीये मला. बाई आजीच्या सूपाचं काही खरं नाही. माझी प्रॉपर्टी म्हणली ती. काय सांगतीस? ए टवळे, माझं सूप कशाला दिलं तिला? 1 मिनिट. काही झालं तरी तिला टवळे म्हणायचं काम नाही. माझ्या पिक्चर मध्ये काम करते आज ती बाई. हिचं काय? हा तेच तर, हिचं काय? तू सूप कशाला दिलं? खानदानी सूप आहे ते माझा. आल्या मोठ्या खानदानी. पिठाच्या गिरणीत सांडलेलं पीठ जमा करून भाकऱ्या थापण्यात आयुष्य गेलं यांचं. पीठ माग्या कुठल्या. तू गप्प बस. तू सुपाला हात ठेव, सूप खाली ठेव. हात लाव, तुझे तंगडीच तोडते मी. हे बघा, हे तुमचं वागणं बरोबर नाही. सांगून ठेवते मी. सूप कशाला दिला? खानदानी सूप आहे ना. कसला खानदानी सूप? असं म्हणजे देतेस का मला विचारल्याशिवाय? प्लास्टिकचं खानदानी का? प्लास्टिकचं सूप आहे ते. हे काय अरे खानदानी सूप आहे. माहितीये का ह्या पैशाने काय नाही होणार. लय पैसे आहेत माझ्याकडं. कळलं ना? हे घ्या 500. हा खानदानी सूप आहे. कळलं? असं तसं सूप नाही. लुगडं आहे लुगडं. हा ठीक आहे. आता करू का सुरू? करा करा. 500 बघितलं यांचं. सॉरी 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 मॅडम. आता सुरू करूया. सुरू करूया. चला करूया. हा, या. मी एक तर उभी राहते. हो हो. काय बोलत नाही. शेजारी नसती ना. ऍक्शन. कवा धरण बाट बघती धनी. नाही असं नाही, ते पाखडलं पाहिजे ना. हा मी करते. मी दाखवू का एकदा? म्हणजे बघून घ्या तुम्ही. हे घ्या तुम्ही. हे घ्या भाकरी थापा. हे घ्या माग. असू देत. या इकडे या तुम्ही. माग दिसत तरी. हे बघा. कवा धरण वाट बघते धनी तुमची, अजून आला नाही होय. सुपर्ब. अगं 7वे हात फुटकी मेली. तू पण तसली, ही पण तसलीच. हात फुटकी कुणाला म्हणला हो तुम्ही? तुला म्हणली मेन घुमे. काय म्हणला तुम्ही? मेन घुमे म्हणली. मेन घुमे कुणाला म्हणला? तुला म्हणली. असू दे, मी मेन आहे ना, मग बस झालं. मग मी पण मेनच आहे.
गबस तू काय सुपाचं बोल. सुपाचं काय बोलायचं? सुपाचं सोडा, तुम्ही चहाचं बोला. चहाचा कप तुमच्या हातात दिला तर तो तोंडापर्यंत जाईपर्यंत अर्धा चहा असा सगळा घरभर सांडतोय. मग 7 नंतर चहा कशाला देता मला? तुम्ही गप्प बसा. या सुपाचं काय एवढं घेऊन बसताय तुम्ही? हा, सुपच पाडलंय ना, स्किट तर पाडलं नाही ना मी. गप्प बस. तुझी लयची वळवळायला लागली. हो, वळवळायला लागलीये, कारण मागच्या जन्मीची मी साप होते, साप. विष अजून शिल्लक आहे. चावू चावू. अगं बाई, अरे बघ ना तुझी बायको बघ ना कशी करते बघ. अरे चावती मला. हिला का अक्कल आहे का नाही? अरे तुम्हाला अक्कल आहे का? ही बघा सगळी माणसं जमा झाली, चारी बाजूला माणसं. अरे मनाची नाही, किमान जनावराची तरी लाज बाळगा. अरे तो बघा जनावर बघा कसा आलाय. ते जाऊ दे, तू काय केलं असं सगळं सूप का दिलं तिला? का दिलं म्हणजे मला द्यायचं होतं. खानदानी घर आहे, या घरात शूटिंग का केलीस तू? खानदानी घराचं खानदानी सूप 600 रुपयाला तुम्ही विकत घेतलाय. 60 रुपयाचं असू दे, काय असू दे. आता तुम्हाला मी सोडत म्हणजे काय करणार? अरे परवीना, ही बघ माझ्या अंगावर हात टाक. तू घाबरू नको, मी खमकी आहे. एक्सलंट बॅकअप. जबराट. एक मिनिट. काय पॅकअप शूटिंग कुठे झालंय? अहो, हे जे चाललेलं तेच शूट केलं मी. अहो मॅडम, तुम्ही मगाशी करत होतो, कोणच नव्हतं. यांचं शूटिंग बघायला बघा किती गर्दी जमा झाली. आत्ताच प्रेक्षक जमा झाले. टेन्शन नाही, हेच शूटिंग. माझ्या पेमेंटचं काय? तुम्ही मला पैसे द्या ना, माझं पैसे द्या. मी का देऊ तुमचे पैसे? तुम्ही तर बोलले होते मला पिक्चर मध्ये घे, मी पैसे देते म्हणून. घेतलं ना तुम्हाला पिक्चर मध्ये? माझं पैसे द्या, पटकन काढा, जायचंय मला. हे घे. एक मिनिट. हॅलो. अरे बापरे, काय सांगताय? ओ गॉड, माझी 4 व्हीलर मध्ये म्हणून ट्रॅफिक झालं रस्त्यावरती. मी आले, ट्रॅफिक पोलीस आले. नाही मी येते. एक सेकंड ना, मी गाडी माझी मध्ये लागली फक्त, मी बघून येते. एक सेकंड. हो, मी आले सर, खालीच येते. काय मी सांगते, गाडीमुळे ट्रॅफिक झालंय. मगाशी तर शेअर रिक्षात नाही येताना बघितलं मी तिला. दादा, तुम्हाला हे येतं का? येतं. मग एक काम करा, तुम्ही ते चालू ठेवा. अर्धा पिक्चर झालाय, पुढचा आपण आता कम्प्लीट करूया. हा, याला डायरेक्टर मला पण घ्या या पिक्चर मध्ये. कधी नाही म्हणणार आहे का? तू नसतीस ग, तू शेजारी नसतीस ना. शेजारी नसली तरी तू दिला डायलॉग. अरे पण ती म्हणले नसती तर कशाला बोलतीस तू? नाही तर काय? तर मंडळी, अशीच मजा करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या म्हणजेच बुधवारच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.